ताजमहल खरं तर एक शिवमंदिर आहे. ताजमहल जगासाठी प्रेमाचं प्रतीक, पण भारतात वर्षानुवर्षे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो. ताजमहल खरंच मकबरा आहे की प्राचीन शिवमंदिर तेजो महाल आहे? या वादाची सुरुवात झाली लेखक पी.एन. ओक यांच्या दाव्यांपासून. त्यांच्या मते ताजमहल हे शहाजहानने बांधलेलं मकबरा नसून 12व्या शतकात राजा परमर्दी देव यांनी बांधलेलं शिवमंदिर होतं, ज्याचं नाव होतं तेजो महाल आहे. या दाव्यांसाठी काही गोष्टी दाखवल्या जातात. गुंबदावरील कलशासारखी रचना, नक्षीकामातील त्रिशूल सदृश्य आकृती आणि ताजमहलाखालील असलेले 22 बंद खोल्या. पण प्रश्न असा आहे की या दाव्यांना ठोस पुरावे आहेत का? सन 2000, 2005 आणि 2022 मध्ये हा मुद्दा न्यायालयात गेला. सुप्रीम कोर्ट आणि अलाहाबाद हायकोर्टने एकच गोष्ट स्पष्ट केली: ताजमहल मंदिर असल्याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक पुरावे नाहीत. दुसरीकडे ताजमहल मकबरा असल्याचे मजबूत ऐतिहासिक पुरावे आहेत. पातशहानामा आणि युरोपियन प्रवाशांची नोंद, बिकानेर जमीन व्यवहाराचे दस्तऐवज आणि 1632 ते 1653 दरम्यानच्या बांधकामांचे तपशील. 22 खोल्या का बंद आहेत? पुरातत्व विभागांच्या मते स्ट्रक्चरल व मेंटेनन्स रूम आहेत आणि 1934 मध्ये तपासणी दरम्यान तिथे काही असामान्य आढळलं नाही. मग हा वाद पुन्हा पुन्हा का उसळतो? कारण इतिहासापेक्षा भावनांवर खेळणं सोपं असतं. राजकारण, सोशल मीडिया आणि वादांवर चालणारी फिल्म इंडस्ट्री या प्रश्नांना जिवंत ठेवते. आज ताजमहाल फक्त इमारत राहिलेली नाही, तो धर्म, राजकारण आणि प्रॉफिटचा मुद्दा बनलेला आहे. शेवटी प्रश्न तुमच्यासाठी आहे: जर उद्या सिद्ध झालं की ताजमहल मंदिर होता किंवा नव्हता, तर आपल्या आजच्या आयुष्यात काय बदल होणार? इतिहास जाणून घ्या, पण अंधश्रद्धेपेक्षा पुराव्यांवर जास्त विश्वास ठेवा. यावर तुमचं मत काय? ताजमहल मंदिर आहे की मकबरा? मला कमेंट मध्ये नक्की सांगा.